नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या 22 जुलै 2026च्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAYG संदर्भातील सर्व महत्त्वाचे आणि ताज्या अपडेट्स घेऊन आपण पुन्हा एकदा हजर आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन लाभार्थ्याबाबतची माहिती, घरकुल बांधकामाची प्रगती, तसेच नवीन यादी, हप्त्यांबाबतचे अपडेट, महाराष्ट्राला मिळालेला निधी नक्की किती आहे आणि लाभार्थ्यांनी नक्की कोणती काळजी घ्यावी. ओके, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी पहिली अपडेट आहे, ओके, त्याविषयी जर सांगायचं झालं तर आता महाराष्ट्र प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत नवीन पात्र लाभार्थ्यांच्या मंजुरीच्या प्रक्रियेला आता सध्या वेग आलेला आहे. केंद्र सरकारकडून 2026-27साठी निधी मंजूर झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन घरकुलांच्या मंजुरीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामुळे पात्र कुटुंबांना लवकरच घरकुल योजनेचा लाभ मिळण्याची आता अपेक्षा आहे. आता दुसरी जी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं, ओके, तर आता राज्यात मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामाची कामे जी आहेत ती सध्या वेगाने सुरू आहेत. अनेक लाभार्थ्यांची जी घरे आहेत ती आता पूर्ण झालेली असून उर्वरित घरांचे काम विविध टप्प्यांमध्ये सुरू आहे. पाया झालं, भिंती, छप्पर आणि अंतिम टप्पा ह्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून पुढील हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आता जमा केले जात आहेत. ओके, तसेच आता नवीन लाभार्थी यादी अद्ययावत अपडेट करण्याचे काम सध्या सुरू आहे. ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनामार्फत पात्र कुटुंबांची पडताळणी सध्या केली जात आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नवीन लाभार्थ्यांची जी नावे आहेत ती यादीत समाविष्ट केली जातील. त्यामुळे होणार काय, अर्ज केलेल्या नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायतीत किंवा अधिकृत पोर्टलवर वेळोवेळी जी नावे आहेत ती तपासून घ्यावीत. ओके, आता नंतरची अजून एक अपडेट म्हणजे की आता लाभार्थ्याने आपले आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रे जी आहेत ती अपडेट करून ठेवावीत. ओके, म्हणजेच की पूर्ण ठेवावीत पूर्णरित्या. ओके, आता जर कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील तर मंजुरी किंवा हप्ता मिळण्यास तुम्हाला विलंब होऊ शकतो. म्हणून सर्व माहिती तुमची अचूक असल्याची, बरोबर असल्याची खात्री करून घ्या तुम्ही. ओके, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणारे सर्व आर्थिक सहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने जमा केले जात आहे आणि घरकुल बांधकामाचा प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यानुसारच आता जो पुढचा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे लाभार्थी मंडळींना. म्हणून बांधकाम वेळेत तुम्ही पूर्ण करणे लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बांधकाम पूर्ण नसेल तर पुढचा हप्ता तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मिळणारच नाही. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आधी जो हप्ता आलेला आहे तो फक्त त्याचा यूज तुमच्या बांधकामासाठीच करा तुम्ही सगळा 100%. ओके, आता केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी बेसिकली प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत ग्रामीण अंतर्गत 8,368.50 कोटींच्या केंद्रीय सहाय्याला आता मंजुरी दिलेली आहे. या मोठ्या निधीमुळे राज्यातील घरकुल प्रकल्पांना आता गती मिळालेली असून लाखो ग्रामीण कुटुंबांना याचा फायदा होणार आहे नक्कीच. आणि लाभार्थ्यांसाठी काही एक महत्त्वाची सूचना आहेत. ओके, जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर अधिकृत PMAYG पोर्टलवर जाऊन तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का ते नक्की तपासा. तुम्ही घरकुलाचे बांधकाम वेळेत तुम्ही पूर्ण करा. जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलंच, कोणत्याही दलालावर किंवा अनधिकृत व्यक्तीवर तुम्ही विश्वास काही ठेवू नका. शासनाकडून मिळणारे सर्व हप्ते थेट तुमच्या बँक खात्यातच जमा होतात, म्हणून कोणालाही पैसे देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. ओके, आणि 22 जुलै 2026पर्यंत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या आर्थिक सहाय्याच्या रकमेत किंवा पात्रता निकषांमध्ये कोणताही नवीन अधिकृत बदल अजून तरी जाहीर झालेला नाही आहे. सध्या शासनाचा भर नवीन लाभार्थ्यांची पडताळणी, घरकुलांची मंजुरी आणि सुरू असलेली बांधकामे वेळेत पूर्ण करण्यावर शासनाचा आता भर आहे. त्यामुळे तुम्ही आता जास्त काही सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रामाणिक संदेशांवर जास्त काही विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाईट किंवा संबंधित विभागाकडून मिळणाऱ्या माहितीलाच तुम्ही आता प्राधान्य द्या, विश्वास ठेवा. आणि अशाच प्रधानमंत्री आवास योजना, लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना, PM किसान, पीक विमा, सौर पंप योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी व्हिडिओला आपल्या या लाईक करा. बडी चॅनल आहे माझं हे, याला सबस्क्राईब करा फ्रीमध्ये. आणि ही जी महत्त्वाची माहिती आहे ती आपल्या मित्र, परिवार आणि गरजू नागरिकांपर्यंत शेअर करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.